नमस्कार मित्रांनो, मी विजय भाविस्कर खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, कापूस पीक जवळजवळ 1.5 महिन्याचे झाले आहे. आता कापूस पिकाच्या योग्य वाढ आणि योग्य फुटव्यांसाठी कोणत्या फवारणी तसेच खत व्यवस्थापन करावे याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कापूस पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकाची योग्य वाढ तसेच योग्य फुटवे मिळवण्यासाठी जास्तीत जास्त फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि झिंक या अन्नद्रव्यांची गरज असते. यामुळे अशा प्रकारे खत व्यवस्थापन करावे की या अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होईल. तर यासाठी जर आपल्याकडे ड्रिपची व्यवस्था असेल आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो असे जमिनीद्वारे म्हणजेच ठिबकद्वारे आपण देऊ शकतो. जर ठिबकची व्यवस्था नसेल तर आपण प्रतिपंप 200 ग्रॅम 1261 व त्यासोबत आपण मॅग्नेशियम सल्फेट 200 ग्रॅम आपण ड्रेंचिंग देखील करू शकतो. यामुळे आपल्याला चांगले फुटवे व पिकाची योग्य वाढ मिळण्यास मदत होईल. त्याच प्रकारे कापूस पीक ज्यावेळेस 40 ते 50 दिवसांचे होते अशा अवस्थेमध्ये कापूस पिकामध्ये मावा तसेच थ्रिप्स या कीटकांच्या नियंत्रणासाठी आपण टॉल्फन प्राईड 15% EC फॉर्म्युलेशनमध्ये असणारे कीटकनाशकाचा वापर आपण करू शकतो. याचे प्रतिपंप आपण 25 ते 30 मिली या प्रमाणात आपण याचा वापर करावा. यासोबत फवारणीमध्ये आपण 1261 या विद्राव्य खताचा प्रतिपंप 100 ग्रॅम या प्रमाणात आपण त्याची फवारणी घेऊ शकतो. आणि त्यासोबत आपण बायोविटा एक्स या PGRचा आपण वापर करू शकतो. यामुळे आपल्याला कापूस पिकाची जोमदार वाढ तसेच योग्य फुटवे आणि पात्यांची भर मिळते. जर आपल्याला माहिती आवडली असल्यास व्हिडिओस लाईक व शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.